जुलै 2023 मध्ये गुजरातमध्ये सेमिकॉन इंडिया 2023 कॉन्क्लेव्हचे उद्घाटन करताना भारत सेमीकंडक्टर आणि चिप बनवण्याच्या उद्योगाचे जागतिक केंद्र म्हणून उदयास येईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. सेमीकंडक्टर ही केवळ राष्ट्रीय गरज नसून जगाची गरज आहे. देशात त्याचे प्लांट आणि सप्लाय चेन नेटवर्क उभारण्यासाठी इंटरनॅशनल प्लेयर्सना आकर्षित करणे हे सरकारच्या सर्वोच्च प्राधान्यांपैकी एक आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द इम्पॅक्ट फॅक्टर मराठी, जिथे आम्ही तुमच्यासाठी जागतिक आणि विश्वासार्ह स्रोतांकडून मराठीत उत्तम प्रकारे संशोधन केलेली माहिती आणतो. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर या कॉन्फरन्समध्ये म्हणाले की भारताचे सेमीकंडक्टर मिशन देशांतर्गत मागणीपुरते मर्यादित नाही आणि ते जागतिक गरजा पूर्ण करण्याचे देखील उद्दिष्ट ठेवते. तंत्रज्ञानाचा व्यापार हा केवळ व्यापार नाही, व्यवसाय कसा करायचा आणि कुठे आणि कोणासोबत करायचा याविषयी संयम बाळगणे आवश्यक आहे. सध्या तैवानचे वर्चस्व असलेल्या सेमीकंडक्टर्सच्या क्षेत्रात एक नवीन पुरवठा साखळी तयार करण्याचा भारताचा प्रयत्न आहे. सेमीकंडक्टर हे डिजिटल युगाला चालना देणाऱ्या उपकरणांच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या मायक्रोचिप्स आहेत आणि हे सेमीकंडक्टर आर्थिक आणि राजनैतिक पॉवर प्लेच्या केंद्रस्थानी आहेत. चीन आणि USA यांच्यातील चिप वॉर तसेच चीन आणि तैवान यांच्यातील लष्करी तणाव वाढल्यामुळे सेमीकंडक्टर्सची इंटरनॅशनल सप्लाय चेन धोक्यात येऊ शकते, ज्यामुळे जगभरातील बहुक्षेत्रीय डिजिटल संरचना डिस्टर्ब होऊ शकते. सेमीकंडक्टर पुरवठा साखळीतील कोणत्याही जागतिक किंवा प्रादेशिक व्यत्ययापासून भारत आपल्या महत्त्वपूर्ण आर्थिक आणि धोरणात्मक हितांचे रक्षण करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. कोण शोध लावतो, निर्माते कोण आहेत, मार्केट शेअर्स काय आहेत, संसाधने कुठे आहेत, कुणाकडे कौशल्य आहेत, टॅलेंट पूल कुठे आहे, हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. भारत आणि USA दरम्यान सेमीकंडक्टर संबंधित देवाणघेवाण चालू आहे. अमेरिकन कंपनीज मायक्रॉन टेक्नॉलॉजी, लॅम रिसर्च आणि अप्लाइड मटेरियल्स यांनी विशिष्ट वचनबद्धता केली आहे. भारत आणि अमेरिका यांनी सेमीकंडक्टर सप्लाय चेन संबंधित सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. भारत जूनमध्ये सामील झालेल्या खनिज सुरक्षा भागीदारीचे महत्त्व डॉक्टर जयशंकर यांनी अधोरेखित केले. इलेक्ट्रिक वाहने आणि नवीन काळातील इलेक्ट्रॉनिक्स यासारख्या उदयोन्मुख क्षेत्रांना मदत करण्याच्या प्रयत्नात भारत अमेरिकेच्या नेतृत्वाखालील 14 सदस्यीय गटामध्ये सामील झाला. जागतिक डिजिटल क्रांती जसजशी वेगाने होत आहे तसतसे सेमीकंडक्टर ही अधिकाधिक मौल्यवान वस्तू बनत आहेत. हे खरं तर इतके महत्त्वाचे आहे की चीन दरवर्षी सेमीकंडक्टर चिप्स आयात करण्यासाठी जितका पैसा खर्च करतो तितका पैसा तेल आयात करण्यासाठी खर्च करतो. कोरोना साथीच्या काळात जगभरात सेमीकंडक्टर चिप्सचा तुटवडा निर्माण झाला होता, ज्याचा वाहन उद्योगाला सर्वाधिक फटका बसला होता. USA, जपान आणि युरोपमधील ऑटोमोबाईल कंपन्यांना मॅन्युफॅक्चरिंग थांबवावं लागलं होतं. सेमीकंडक्टरच्या शॉर्टेजमुळे जागतिक वाहन उद्योगाला $100 अब्ज नुकसान झाल्याचा अंदाज आहे. परंतु जरी सेमीकंडक्टरची मागणी जागतिक असली तरी त्यांचे उत्पादन जागतिक नाही. उत्पादन प्रक्रिया प्रत्यक्षात जवळजवळ पूर्णपणे केंद्रित आहे. अनेक प्रकारच्या प्रगत चिप बनवण्याची उपकरणे किंवा सॉफ्टवेअर किंवा उत्पादन प्रक्रियेसाठी जगात फक्त काही कंपन्या आहेत ज्या आवश्यक असलेले उत्पादन आणि अनेक मेजर कॉम्पोनंट्सचे उत्पादन घेण्यास सक्षम आहेत आणि ज्यांना हे माहीत आहे की अत्याधुनिक उत्पादन कसे करतात. त्यामुळे जागतिक बाजारपेठ अस्तित्वात आहे, पण उत्पादन अत्यंत केंद्रित आहे. यामुळे भूराजकीय घटना किंवा नैसर्गिक आपत्ती यांच्यासारख्या सिच्युएशन्समध्ये इंटरनॅशनल सेमीकंडक्टर इंडस्ट्री असुरक्षित बनते. अर्धसंवाहक म्हणजे नेमके काय आणि ते इतके महत्त्वाचे का आहेत? सेमीकंडक्टर हे आजच्या डिजिटल जगाचे मूलभूत बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. अगदी साध्या दिव्यांशिवाय चालूबंद स्विचसह जवळजवळ कोणत्याही गोष्टीमध्ये कमीत कमी एक आणि अनेकदा डझनभर किंवा काही बाबतीत शेकडो सेमीकंडक्टर असतात. सेमीकंडक्टर हे ट्रान्झिस्टर नावाच्या छोट्या स्विचसह छापलेले सिलिकॉन वेफर आहे. सेमीकंडक्टर चिप म्हणजे काय? सेमीकंडक्टर किंवा अर्धसंवाहक हा काही वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म असलेल्या धातू सदृश पदार्थांचा मेटलॉइड्सचा एक गट आहे. सामान्यतः पृथ्वीवर आढळणारे धातू किंवा इतर मूलद्रव्ये 2 गटांमध्ये मोडतात. एक, ज्यातून विद्युत प्रवाह मुक्तपणे वाहू शकतो, उदाहरणार्थ तांब्याची तार, किंवा 2, जे विद्युत प्रवाहाला संपूर्णपणे अवरोध करतात, जसे की काच. सामान्य परिस्थितीत कोणताही सेमीकंडक्टर सिलिकॉन किंवा जर्मेनियम इत्यादी आपल्यामधून विद्युत प्रवाहाचं वहन होऊ देत नाहीत, पण
सेमीकंडक्टर पदार्थांमध्ये जर फॉस्फरससारखा नॉन मेटल मिसळला आणि त्याभोवती विद्युत क्षेत्र तयार केलं तर मात्र त्यातून विद्युत प्रवाह मुक्तपणे वाहण्यास सुरुवात होते. संगणक किंवा गणना करू शकणारं कोणतंही उपकरण विदेचं म्हणजेच डेटाचं संकलन म्हणजेच कंपायलेशन, पृथक्करण म्हणजेच सेग्रिगेशन किंवा साठवणूक म्हणजेच स्टोरेजसाठी द्विमान म्हणजेच बायनरी गणन पद्धतीचा वापर करतं. 1940-50च्या दशकातील प्राथमिक संगणकापासून ते आजच्या युगातल्या सुपर कम्प्युटरला देखील सर्व कमांड्स बायनरी पद्धतीतच द्याव्या लागतात. आपल्या संगणक किंवा मोबाईल फोनवर कोणत्याही स्वरूपात उपलब्ध असलेला डेटा कोट्यवधी 0 व 1 अंकांचा वापर करूनच साठवलेला असतो. कोणत्याही चिपमध्ये या दोन संख्या 0 आणि 1 प्रत्यक्षात अस्तित्वात नसतात. सेमीकंडक्टरच्या इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीचा वापर केला जातो. जेव्हा इलेक्ट्रिक करंटला कंप्लीट रेझिस्टन्स आहे अशा स्विच बंद असलेल्या स्थितीला 0 आणि जेव्हा इलेक्ट्रिक करंटचा फ्लो नियमितपणे चालू आहे अशा स्विच चालू असलेल्या स्थितीला 1 म्हणून बायनरी पद्धतीने डेटा साठवता येतो. सेमीकंडक्टरच्या प्रॉपर्टीजचा कॅल्क्युलेटर्समध्ये 0 किंवा 1 साठवण्याकरता एक ट्रान्झिस्टर स्विच म्हणून उपयोग करता येईल ही कल्पना बेल लॅब्समध्ये काम करणाऱ्या विल्यम शॉकली या शास्त्रज्ञाला सर्वप्रथम सुचली. 1945मध्ये त्यांनी सिलिकॉनचा वापर करून त्याच्या इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी संदर्भात केलेल्या प्रयोगांनुसार स्विचची संकल्पना मांडली. बेल लॅब्समधील सहकारी शास्त्रज्ञ वॉल्टर ब्रॅटन आणि जॉन बार्डिन यांनी शॉकली प्रिन्सिपलचा वापर केला आणि जर्मेनियमपासून एक स्विच बनवला. सेमीकंडक्टर पदार्थांमध्ये काही विशिष्ट मूलद्रव्यांचं मिश्रण करून म्हणजेच डोपिंग करून आणि या मिश्रणाला इलेक्ट्रिक फील्डची जोड देऊन तो स्विच तयार केला गेला होता. आज घडीला एका वर्षभरात सेमीकंडक्टर इंडस्ट्रीचा इंटरनॅशनल रेव्हेन्यू हा 60,000 कोटी अमेरिकन डॉलर एवढा आहे. 1955मध्ये शॉकलीने या शोधाचा व्यावहारिक वापर करून नफा कमावण्यासाठी शॉकली सेमीकंडक्टर या कंपनीची अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यामध्ये स्थापना केली. 1956मध्ये शॉकली, ब्रॅटन आणि बार्डिन यांना ट्रान्झिस्टर स्विचच्या शोधासाठी भौतिकशास्त्राचं नोबेल पारितोषिक देखील मिळालं. डिजिटल डिव्हायसेसमध्ये कोणत्याही चिपमध्ये असे कोट्यवधी स्विचेस असतात ज्यांना ट्रान्झिस्टर असं म्हणतात. आज उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक चिपचा आकार हा केवळ काही मिलीमीटर एवढाच असेल, तरी त्यात तब्बल 50,000 ते 1,00,000 कोटी इतके ट्रान्झिस्टर्स असतात. ॲपलच्या आयफोनमध्ये वापरल्या जाणाऱ्या M2 अल्ट्रा या चिपमध्ये जवळपास 1,34,000 कोटी एवढे ट्रान्झिस्टर्स आहेत. आयफोनमध्ये वापरल्या जाणाऱ्या लॉजिक चिपमधल्या एका ट्रान्झिस्टरचा आकार कोरोना व्हायरसच्या अर्ध्याहूनही कमी आहे. म्हणूनच चिपचं डिझाईन व त्याची उत्पादन प्रक्रिया अत्यंत खर्चिक आणि अधिक गुंतागुंतीची आहे. ट्रान्झिस्टरचे एक प्रमुख कार्य म्हणजे 0 आणि 1च्या स्वरूपात माहिती एन्कोड करणे आणि नवीन माहिती तयार करण्यासाठी त्यांना हाताळणे. या ट्रान्झिस्टरचे 3 भाग आहेत: सोर्स, गेट आणि ड्रेन किंवा सिंक. सोर्स आणि ड्रेन पॉईंट्समधील करंट गेटवर अप्लाय केलेल्या व्होल्टेजद्वारे कंट्रोल केला जातो. गेटला ओपन किंवा क्लोज करण्यासाठी चेंजेस करून ट्रान्झिस्टर सेमीकंडक्टर चिपमध्ये डेटा साठवतो आणि हाताळतो. सेमीकंडक्टर बिट्सच्या स्वरूपात माहिती साठवतो. प्रत्येक बिट ही एक तार्किक स्थिती आहे ज्यामध्ये एका वेळी 2 व्हॅल्यूजपैकी एकच व्हॅल्यू असू शकते. सेमीकंडक्टर जितके जास्त बिट स्टोअर करू शकतो आणि जितक्या लवकर ते हाताळू शकतो तितका अधिक डेटा ट्रान्झिस्टर्स प्रोसेस करू शकतात. ट्रान्झिस्टरचे 3 भाग त्यांच्या वरच्या अनेक धातूच्या थरांना जोडलेले असतात जे व्होल्टेज अप्लाय करतात. ट्रान्झिस्टरसह इलेक्ट्रिकल कनेक्शन्सचे एक कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर तयार करतात. ट्रान्झिस्टरचा आकार गेल्या काही वर्षांमध्ये हळूहळू कमी होत गेला. ट्रान्झिस्टर जितका लहान होईल तितक्या अधिक प्रमाणामध्ये आणि संख्येमध्ये सेमीकंडक्टर चिपवर ट्रान्झिस्टर्स बसू शकतात. चिप जितका जास्त डेटा स्टोअर करू शकेल तितकी संगणकीय शक्ती जास्त असेल आणि डिव्हायसेसचा स्पीड देखील जास्त असेल. 1970च्या दशकाच्या सुरुवातीला एका चिपवर ट्रान्झिस्टरची घनता सुमारे 200 प्रति चौरस मिलीमीटर होती, तर आयफोनमधील चिपमध्ये सुमारे 100 दशलक्ष प्रति चौरस मिलीमीटर ट्रान्झिस्टर असतात. सेमीकंडक्टर नोड्स हे मायक्रो कंट्रोलर्सचा परफॉर्मन्स ठरवणारा मुख्य घटक आहे. तंत्रज्ञानाची प्रगती होत असताना प्रत्येक मायक्रो कंट्रोलरमधील नोड्सची संख्या ही वाढत आहे. हा ट्रेंड गेल्या काही वर्षांमध्ये दिसून आला आहे आणि भविष्यातही तो कायम राहण्याची अपेक्षा आहे. टेक्नॉलॉजी किंवा प्रोसेस नोडचा विशिष्ट सेमीकंडक्टरची मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आणि त्याचे डिझायनिंग रूल्स यांच्याशी संदर्भ आहे. विविध नोड्स सामान्यतः विविध सर्किट जनरेशन्स आणि आर्किटेक्चरशी संबंधित असतात.
सर्वसाधारणपणे टेक्नॉलॉजी नोड जितका लहान, ट्रान्झिस्टर जितका लहान असेल तितका अधिक वेगवान आणि जास्त एनर्जी एफिशियंट असेल. ॲडव्हान्स्ड नोड्स 10 नॅनोमीटर ते 5 नॅनोमीटर पर्यंत असताना भारताचे सध्याचे फोकस सुमारे 28 नॅनोमीटर किंवा त्याहून अधिक आहे. लेगसी नोड्ससह प्रारंभ केल्याने भारताला दीर्घकालीन यशासाठी सुसज्ज करण्यासह अनेक फायदे मिळू शकतात. स्मार्टफोन्स आणि लॅपटॉपसारख्या उपकरणांमध्ये सर्वात ॲडव्हान्स्ड नोड्स वापरले जात असताना अनेक ॲप्लिकेशन्सना लेगसी नोड्स आवश्यक असतात, ज्यात रोबोटिक्स, संरक्षण, एरोस्पेस, ऑटोमेशन टूल्स, ऑटोमोबाईल्स, इंटरनेट ऑफ थिंग्स आणि इमेज सेन्सर यांचा समावेश होतो, कारण ते अधिक किफायतशीर असतात. कोणत्याही फॅब्रिकेशन सुविधेसाठी किंवा फॅबसाठी मुख्य रेव्हेन्यू जनरेशन सोर्स हा त्याचा सर्वात ॲडव्हान्स्ड नोड आहे, परंतु जवळजवळ प्रत्येक कमर्शियल फॅब रोबोटिक्स, सिक्युरिटी, एरोस्पेस अशा क्षेत्रातील मागण्या पूर्ण करण्यासाठी लेगसी नोड्सचे उत्पादन देखील करते. उदाहरणार्थ 2022 मध्ये तैवान सेमीकंडक्टरच्या कमाईपैकी निम्मा भाग 5 आणि 7 नॅनोमीटर नोड्सचा होता. दुसरा अर्धा भाग 16 ते 250 नॅनोमीटर नोड्सचा होता. एकट्या 40 नॅनोमीटर नोड्समधील महसूल हा 8% आहे. इलेक्ट्रिक कारची मागणी तसेच कारमधील पूरक इलेक्ट्रॉनिक्सची सतत वाढत जाणारी मागणी यामुळे लेगसी नोड्सची मागणी देखील वाढेल. मॅकिन्झीच्या ऑक्टोबर 2022च्या अहवालानुसार युजर एक्सपिरियन्स आणि इन्फोटेनमेंट कॅटेगरीतील ऑटोमोबाईलमधील सेमीकंडक्टर तंत्रज्ञानाचे मूल्य 2019 मध्ये $11 अब्ज होते. ते 2030 मध्ये $30 अब्ज पर्यंत वाढू शकते. ही वस्तुस्थिती लक्षात घेता भारत सरकार आणि प्रायव्हेट प्लेयर्स त्यांच्या सेमीकंडक्टर प्रवासाची सुरुवात लेगसी नोड्ससह करण्यास सक्षम आहेत. या भागामध्ये आपण भारत सरकारच्या सेमीकंडक्टर इंडस्ट्रीमधील सध्याच्या इनिशिएटिव्सबद्दल माहिती घेतली. त्याचबरोबरीने सेमीकंडक्टर्स नेमके काय असतात, त्यांचा शोध कसा लागला ते पाहिले आणि इंटरनॅशनल सप्लाय चेनबद्दल जाणून घेतले. पुढील भागामध्ये आपण भारताच्या सेमीकंडक्टर इंडस्ट्रीमधील आत्मनिर्भरतेबद्दल आणि या अनुषंगाने भारताच्या फ्युचर प्लॅन्सबद्दल जाणून घेऊयात. तोपर्यंत स्टे ट्यून्ड. थँक यू फॉर वॉचिंग. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि द इम्पॅक्ट फॅक्टर मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.